नमस्कार. मोगरा फुलला भाग 22. घरी फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली आणि सगळेच धावत हॉस्पिटलमध्ये आले. येताना जवळच असलेल्या मंदिरातून बाबा अनयसाठी अंगारा घेऊन आले होते. किती ती श्रद्धा. इतकं छोटंसं मंदिर होतं. तिथं पांडुरंगाची मूर्ती आणि शंकराची पिंडही होती. मारुतीची मूर्तीही होती एका कोनाड्यात आणि छोटासा गणपती बाप्पाही होता विराजमान. बाबा सगळ्यांना विनंती करून आले असणार, कोणी नाराज नको व्हायला. अशा परिस्थितीत तर मन अधिकच हळवं होतं. जे शक्य असेल ते करण्याचा कल असतो माणसाचा. पण मी आणि अनय कधीच देवभोळे नव्हतो. त्यामुळे इतकं जवळ मंदिर असूनही कधी तिथे गेल्याचं आठवत नाही. मात्र येता जाताना भाविक ज्या श्रद्धेने येत ते दिसत असे ते पाहून मन प्रसन्न होत असे. त्या श्रद्धेतून मिळणारी ताकद त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असे. आज मीही मनोमन हात जोडले आणि सगळं चांगलं होऊ दे आणि तोपर्यंत ते सगळं सहन करण्याची ताकद मला मिळू दे अशी प्रार्थना केली. मिसेस सावकार, प्लीज कम इन कॉन्फरन्स हॉल. डॉक्टर मोघे इज वेटिंग फॉर यू. अनाऊन्समेंट झाली आणि आम्ही सगळेच डॉक्टर मोघेंना भेटायला निघालो. आज काय सांगतील डॉक्टर? प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. या मिसेस सावकार. आज डॉक्टर मोघे उत्साहात वाटत होते. मी, पिहू, बाबा, ममा, पप्पा त्यांच्याकडे बघत होतो. त्या क्षणी त्यांच्या तोंडातून येणारे प्रत्येक वाक्य आमच्यासाठी ब्रह्मवाक्य होते. वेल, मी तुम्हाला कशासाठी बोलवलं आहे त्याचा तुम्हाला अंदाज आहेच. अनयमध्ये इम्प्रूव्हमेंटच्या पॉसिबिलिटीज वाढल्या आहेत. काल त्याच्या बोटांची नकळत हालचाल झालेली पाहण्यात आली. ही खूप मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत आपण अंधारात चाचपडत होतो, पण आता योग्य दिशा मिळण्यासाठी वाव आहे असं मी नक्कीच म्हणेन. तेवढ्यात दारावर खटखट झाली आणि डॉक्टर मोघे बोलताना व्यत्यय आल्यामुळे थोडेसे त्रासल्यासारखे झाले. त्यांच्या कपाळावर वरची आठी अधिक कडक झाली आणि त्रासूनच ते म्हणाले, येस, कम इन. आमच्या सगळ्यांच्या माना कोण आलं आहे हे पाहण्यासाठी वळल्या तर दारात अमेयदा आणि सारिका उभे होते. या गडबडीत ते दोघे येणार आहेत हे आम्ही विसरूनच गेलो होतो. त्यांना पाहताच पप्पा कसंनुसं हसत म्हणाले, डॉक्टर, हा माझा मोठा मुलगा अमेय सावकार. डॉक्टरांनी फक्त खालपासून वरपर्यंत त्यांच्याकडे पाहिलं. बसा अशी खूण करत ते पुन्हा मूळ मुद्द्यावर येत म्हणाले, तर मी हे सांगत होतो की ही केस खूप रेअर आहे. अगदी 50 लाखात एखादी म्हटलं तरी चालेल. त्यामुळे अशा पेशंटवरती उपचार करताना आम्हालाही खूप गोष्टी नव्या असतात. आम्ही प्रायोगिक तत्वावर त्या करत असतो. त्याचाच फायदा कदाचित अनयला झाला असावा. अनयचं वय ही खूप मोठी महत्त्वाची बाब होती आणि आहे. त्याचं वय लहान असल्यामुळेच गेल्या 2 वर्षात कसलीच हालचाल नाही, अगदी कोमात होता तो, अशी त्याची अवस्था असतानाही मी आशावादी होतो. आणि आय मस्ट से, कसलीही खात्री नसताना उपचार चालू ठेवण्याचा तुमचा निर्णय खूपच कौतुकास्पद आहे. कारण यात पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी खूपच लागतात. पण मिसेस सावकार, तुमचं विशेष कौतुक. पण आतासुद्धा फक्त पॉसिबिलिटीज वाढल्या आहेत, पण खात्री नाहीच देऊ शकत. माझ्या करिअरमधली ही अशी पहिलीच केस आहे. म्हणजे तुम्ही अनयला काय गिनिपिक करताय का? अमेयदा मध्येच बोलले आणि सगळ्यांनी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. हे बोलण्याची काहीच गरज नव्हती. मी घाबरून डॉक्टर मोघेंकडे पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नव्हती. त्यांनी शांतपणे अमेयदाकडे पाहत विचारलं, तुम्ही कोण पेशंटचे? मी मोठा भाऊ आहे त्याचा. पण गेल्या वर्षभरात तुम्हाला पाहिल्याचं आठवत नाही मला. कारण डॉक्टर फडकेंनी ही केस मला हँडओव्हर करूनही 1.5 वर्ष झालं आणि आताच एक मेजर ऑपरेशन झालं तेव्हाही तुम्ही दिसला नाहीत.
खजील झाल्यासारखं अमेदा तोंडातल्या तोंडात पुटपुटले. खूप बिझी होतो, यायला हवं होतं पण जमलं नाही मला. पण तरीही त्याने माझा मुद्दा चूक ठरत नाही. अनेक खात्रीने बरा होईल हे सांगता येत नसताना उगाच त्याच्यावर प्रयोग करणं कितपत योग्य आहे? त्यांच्यावर उपचार करायला हवेत हे मी ठरवलं नाही, ते ठरवलं मिसेस सावकारांनी, आणि त्यांना तो अधिकार आहे असं मला वाटतं. आहे ना? आता डॉक्टर मोघेंची नजर भेदक झाली होती आणि ते अमेयदाकडे अगदी रोखून पाहत होते. त्यांच्या नजरेला नजर देण्याचं बळ अमेयदाकडे नसावं म्हणून ते ममा आणि पप्पांकडे बघत म्हणाला, तुम्हाला पण हे योग्य वाटतंय का? जर कसलीच खात्री नाही तर पैशाचा आणि वेळेचा अपव्यय का करावा आणि त्याच्या शरीराचे हाल का करावेत? आता मात्र मी न राहून म्हणाले, कोणाच्या वेळेचा आणि कोणाच्या पैशांचा अपव्यय? वेळ माझा आहे आणि पैसे त्याचे आहेत. वेळ द्यायला मी तयार आहे आणि त्याच्या पैशांवर त्याचा अधिकार आहेच. तो योग्य कारणासाठी वापरला जाईल याची काळजी मी घेईन, तुम्ही नका काळजी करू. माझं बोलणं त्यांना आवडणारच नव्हतं. त्यांनी खांदे उडवत माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाले, तू निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेस, पण त्याच्या शरीराचे हाल होऊ नयेत असं वाटतं. डॉक्टर मोघे म्हणाले, हे पहा, तुमचं फॅमिली डिस्कशन तुम्ही घरी करा. मला एवढा वेळ नाही. मिसेस सावकार, उद्या मला भेटायला या, बरोबर 11 वाजता. शक्यतो बरोबर कोणीतरी एक जण चालेल. अरे हो, मिस्टर सुजय नाही दिसले आज. नाही, ऑफिसला गेलाय तो, रात्री येईल. ओके, मग उद्या भेटू. म्हणत डॉक्टर मोघे उठले आणि केबिन बाहेर पडले. मी आणि पिहूने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघींची नजरानजर झालेली अमेयदाने पाहिलं. त्यांनी मध्ये बोलायला नको होतं हे आमच्या नजरेत स्पष्ट होतं आणि ते त्यांना जाणवलं. स्वतःची चूक मान्य न करता अकांड तांडव करून उगाच स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्यापैकीच ते एक होते. रागातच ते म्हणाले, आम्ही येणार आहोत हे माहिती नव्हतं का? घरी आलो तर कोणीच नाही, मग सामान टाकून इथे आलो. माहिती होतं, पण आम्ही बोलवून घेतलं आणि डॉक्टर खूप महत्त्वाचं काहीतरी सांगणार म्हणून आम्ही सगळेच इथे आलो. ममांनी नेहमीप्रमाणे सावरून घेण्याचा प्रयत्न केला. काय महत्त्वाचं? परिस्थितीत काही बदल होईल याची खात्री आजही देतच नाही आहेत ना? काही नाही, हे सगळे डॉक्टर लोकांचे पैसे उकळायचे धंदे आहेत. लोकांच्या भावनांचा गैरफायदा घ्यायचा आणि उगाच हॉस्पिटलमध्ये ठेवून घ्यायचं, मोठी मोठी बिलं करायची. रॅकेटच आहे यांचं. पप्पा शांतपणे म्हणाले, आपण घरी जाऊन बोलूयात का? इथे तमाशा नको. सारिका माझ्याजवळ येऊन मला धीर देण्याचा प्रयत्न करून गेली. ते सगळे घरी जायला निघाले. सुजय आला की मी घरी येते असं मी म्हणाले. त्यावर बाबा आणि पिहू आम्ही पण थांबतो म्हणाले. पप्पा, मम्मी, अमेदा आणि सारिका घरी गेल्यावर मनामनाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. मी भिंतीला डोकं टेकवून शांत बसले. बाबा म्हणाले, चहा घेऊन येतो ग. मी मान हलवली तसे ते खाली गेले. बराच वेळ मी शांत बसून राहिले. त्या क्षणी मला कोणाशीही बोलावं वाटत नव्हतं. पिहू ते समजल्यासारखं शांत बसून होती. मग हळूच माझा हात हातात घेत म्हणाली, दमलीस? डोंट वरी ममा, सगळं नीट होईल. ममा, एक सांगू? ममा, उद्या डॉक्टर मोघेंना भेटायला जाताना तू सुजयला बरोबर घेऊन जा. हवं तर सुजयशी मी बोलते. मी ताडकन जागे झाले. तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. सुजय म्हणाला होता तिला वेळ द्यायला हवा, तिचं तिला गोष्टी समजून घेऊ दे. किती खरं होतं त्याचं आणि बरोबरही. खरी असणारी प्रत्येकच गोष्ट बरोबर असतेच असं नाही. मी तिच्याकडे बघून होकारार्थी मान हलवत तिला जवळ ओढलं. बाहेर पाहिलं तर सूर्य उपदारपणे तेवत होता. समोरच गुलमोहर डवरला होता. त्याच्या फांदीवर एक चिमणी तिच्या पिलाला कवटाळून बसली होती. आजूबाजूच्या झाडांना
हिरवीगार पालवी फुटली होती. ती प्रसन्नता मनात झिरपत गेली. मी उद्यासाठी नव्याने सज्ज झाले होते. आणि आता तर माझ्याबरोबर माझी पिहू पण होती. क्रमशः भाग 22 समाप्त. लेखन अपर्णा कुलकर्णी. अभिवाचन अदिती पालिनकर. आपल्याला जर माझं अभिवाचन आवडत असेल तर कृपया आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं, कारण इथून पुढे मला सातत्याने असं अभिवाचन करायची, नवनवीन प्रयोग करण्याची आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी त्यानिमित्ताने तुम्ही मला द्याल अशी मला खात्री आहे आणि माझी विनंती आहे. धन्यवाद.